Hello students, today we will study about the topic number 10, that is evidences of organic evolution, belong to chapter origin and evolution of life. So listen about evidences of organic evolution. The organic evolution theory states that the present day complex form of organism evolved from the simple form of organism which were present in the past period. ऑर्गॅनिक इव्होल्यूशन थेअरीचं स्टेटमेंट असं सांगतं की आजचा विकसित सजीव हा प्राचीन काळातल्या अविकसित सजीवापासून जन्माला आला. द प्रोसेस ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्यूशन इज सपोर्टेड बाय evidences provided by various branches of biology such as paleontology, comparative anatomy, embryology and molecular biology. ऑर्गॅनिक इव्होल्यूशनला सपोर्ट करण्यासाठी जीवशास्त्रातील वेगवेगळ्या शाखा ह्या उपयुक्त ठरतात. प्रोसेस ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्यूशन सपोर्टेड बाय evidences provided by various branches of biology. जीवशास्त्रातल्या वेगवेगळ्या शाखा या ऑर्गॅनिक इव्होल्यूशनला सपोर्ट करत असतात. त्या शाखा अशा: पहिली पॅलेंटॉलॉजी, सेकंड वन कंपॅरेटिव्ह ॲनाटॉमी, थर्ड वन एम्ब्रिओलॉजी अँड लास्ट वन मॉलिक्युलर बायोलॉजी. सो फर्स्टली we will study about the paleontology. Paleontology, there is question arise on this topic: what is paleontology and what is fossils? Explain the different type of fossils. So listen about what is paleontology. The branch of biology which deals with study of fossils is known as paleontology. The study of ancient life with the help of fossil is called paleontology. सजीवांचे जे अवशेष असतात त्यांचा अभ्यास करून एन्शियंट लाईफ म्हणजे प्राचीन काळातील सजीव यांचा अभ्यास करणारी शाखा तिला पॅलेंटॉलॉजी असं म्हटलं जातं. सो द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ फॉसिल्स इज नोन ॲज पॅलेंटॉलॉजी. इन अदर वर्ड्स, द स्टडी ऑफ एन्शियंट लाईफ विथ द हेल्प ऑफ फॉसिल इज ऑल्सो कॉल्ड पॅलेंटॉलॉजी. देन नेक्स्ट क्वेश्चन अराइज like as, what is fossils? Fossils are dead remains of plants and animals that live in past in various geological layers. प्राचीन काळात पृथ्वीवर अस्तित्वात असणारे प्राणी आणि वनस्पती यांचे जे मृत स्वरूपात अवशेष शिल्लक राहतात ते पृथ्वीच्या वेगवेगळ्या लेयर्समध्ये, जिओलॉजिकल लेयर्समध्ये गाडले जातात. असे डेड रिमेन्स, जीवाश्म किंवा सजीवांचे, प्राणी आणि वनस्पती यांचे मृत स्वरूपातले अवशेष, त्यांना फॉसिल्स असं म्हटलं जातं. अनलाइक दी एव्हिडन्सेस फ्रॉम अदर ब्रांचेस ऑफ बायोलॉजी, एव्हिडन्सेस फ्रॉम फॉसिल्स आर साऊंड अँड रिलायबल. इतर ज्या शाखा आहेत ऑर्गॅनिक इव्होल्यूशनला पुरावे सादर करणाऱ्या त्यापेक्षा पॅलेंटॉलॉजी ही जी शाखा पुरावे सादर करते ते पुरावे प्रत्यक्ष पुरावे म्हणून ओळखले जातात. अँड दे आर रिलायबल, साऊंड अँड डायरेक्ट एव्हिडन्सेस. सो स्टडी ऑफ फॉसिल्स प्रोव्हाइड्स द मोस्ट कन्व्हिन्सिंग and direct evidence of evolution. Fossils are described as true witness. फॉसिल्सला
म्हणजे सजीवांचे जे प्राचीन काळातल्या सजीव जे अस्तित्वात होते पृथ्वीवर आज अस्तित्वात नाहीत अशा सजीवांचे अवशेष दे आर डिस्क्राईब ॲज ट्रू विटनेस, त्यांना खरेखुरा पुरावा म्हणून, म्हणजे सजीवांचे उत्क्रांती झाली, सजीवांमध्ये इव्होल्युशन झालं, ऑर्गॅनिक इव्होल्युशन झालं, याला ट्रू विटनेस किंवा त्यालाच डॉक्युमेंट्स ऑफ इव्होल्युशन म्हणून ओळखलं जातं. The development in field of geology reveals that the primitive form of organism occupy the older or lower layer, and the advanced form of organism occupy the upper or more recent layer of earth during fossilization. फॉसिलायझेशन होत असताना जे रिसेंट फॉर्ममध्ये असणारे सजीव आहेत, म्हणजे नुकत्याच काही कालावधीचे मागे गेल्यानंतर त्या काळातले सजीव हे वरच्या भूगर्भातील वरच्या थरांमध्ये गाडले गेले सापडतात, आणि खूप प्राचीन काळातले सजीव खूप मागे गेल्यानंतर त्या काळातले सजीवांचे जे अवशेष आहेत ते भूगर्भातील खालच्या थरामध्ये सापडतात, जुन्या आणि खालच्या थरांमध्ये सापडतात. फॉसिल्स आर फॉर्म इन सेडिमेंटरी रॉक्स. They are also formed in amber, ice, peat, peat box and soil also. सजीवांचे अवशेष हे सेडिमेंटरी रॉक्समध्ये अंबर रॉक्स, बर्फात, पीट बॉक्समध्ये आणि काही उत्खननात जमिनीत मातीत गाडलेले अवशेषसुद्धा सापडतात. देअर आर 4 different type of fossils. Fossils are categorized into 4 types. First type actual remains, second one mold, third one cast, and fourth one compression. फॉसिलचे 4 टाइप्स आहेत. त्यापैकी पहिला टाइप दिला ॲक्च्युअल रिमेन्स. ॲक्च्युअल रिमेन्स, these are the most common type of fossils, generally formed in deep ocean. Whenever the plant or animal die, their dead bodies sink to the bottom of sea. Here either the entire body or its hard part gets surrounded by and forming a part of stone. Here either the entire body or its hard parts surrounded by some of the minerals and surrounded by forming a part of stones. Another way of formation of actual remain is the plants, animals and human bodies get embedded in permafrost of Arctic or alpine snow, and they remain preserved in actual state. The entire body embedded in ice and remain preserved in actual state. So actual remains are the formed by the fossils of or the entire body of plants and animal get embedded in permafrost of Arctic or alpine snow and remain preserved in actual state, or the entire body embedded in ice and remain preserved in actual state, hence it is known as actual remain. Actual remains are the most common type of fossils. They are generally formed in a deep ocean. Whenever the plant or animals die, their dead bodies sink to the bottom of sea. Here the entire body or its hard part gets surrounded by forming a part of stones. There is another way of formation of actual remains is the plants, animals and human bodies get embedded in permafrost of Arctic or alpine snow and remain preserved in actual state. That is about the actual remain. Then second type, mold. Mold
is an impression of body parts left on the soft mud of oceanic floor. समुद्राच्या तळाला काही प्राण्यांचे जे प्राचीन काळात अस्तित्वात होते अशा प्राण्यांचे इम्प्रेशन्स ठसे बॉडी पार्टचे ठसे उमटलेले स्वरूपात आढळतात. अँड these आर hardened encasement and forming the outer part of organic remain. आणि ते these parts are hardened encasement forming outer part of organic remain which later decayed and leaving the cavities. अशा प्राण्यांच्या सजीवांच्या ठशांमध्ये जे प्राण्यांचे अवशेष असतात त्यामध्ये ऑर्गॅनिक रिमेन दिस द आउटर पार्ट ऑफ ऑर्गॅनिक रिमेन विच लॅटर डिकेड अँड लिव्हिंग कॅव्हिटीज. आणि या ठशांचे जे कॅव्हिटीज असतात त्यांना मोल्ड असं म्हटलं जातं. इन अदर वर्ड, बॉडी पार्ट्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल लॅटर डिकेज but their impression still remains and become permanent. For example, footprints are formed in this way. प्राण्यांच्या पायांचे ठसे आणि त्याच्या कॅव्हिटीज किंवा प्राण्यांचे अवशेष त्या ठिकाणी राहतात. ते डिके झाल्यानंतर कुजल्यानंतर त्या ठिकाणी ती कॅव्हिटी त्या ठशांची जी कॅव्हिटी शिल्लक राहते त्याला मोल्ड असं म्हटलं जातं. थर्ड टाईप ऑफ द फॉसिल इज कास्ट. When cavities of mold get filled with the minerals and it harden into stone and form cast. ज्यावेळेस कॅव्हिटीज ऑफ मोल्ड म्हणजे प्राण्यांच्या ठशांचे ज्या कॅव्हिटीज समुद्राच्या तळाला असतील अशा कॅव्हिटी दॅट कॅव्हिटीज फिल्ड विथ मिनरल्स, त्या कॅव्हिटीमध्ये पोकळ्यांमध्ये मिनरल्स घटक द्रव्य भरले जातात. अँड इट दिस मिनरल्स हार्डन इन टू स्टोन, आणि त्या मिनरल्सपासून स्टोनसारखा टणक पदार्थ तयार होतो. अँड दॅट फॉर्म्स अ कास्ट, आणि त्यापासून ते जे अवशेष मिनरलच्या स्वरूपात त्या कॅव्हिटीमध्ये राहतात त्यांना कास्ट असं म्हटलं जातं. कास्ट आर दी हार्डन पीस ऑफ मिनरल्स. कास्ट आर दी हार्डन पीस ऑफ मिनरल मॅटर्स डिपॉझिटेड इन दी कॅव्हिटीज ऑफ मोल्ड. प्राण्यांच्या ठसे, पायाचे ठसे किंवा बॉडी पार्टचे ठसे, त्यांचे जे कॅव्हिटीज असतात त्या कॅव्हिटीजमध्ये मिनरल भरल्या गेल्यानंतर दे बिकम हार्डन अँड दॅट इज कास्ट. द लास्ट वन इम्प्रेशन, last one not impression, that is compression. Compression is the internal structure is absent but a thin carbon film indicate the outer line of external features. बऱ्याचदा काही प्राण्यांचे जे स्ट्रक्चर सजीव जमिनीत गाडले जातात, भूगर्भात गाडले जातात, त्यांचे इंटरनल स्ट्रक्चर हे कुजल्यामुळे ते नसतं त्या ठिकाणी, परंतु त्या भोवती थीन कार्बन फिल्म तयार झालेली असते. दॅट इंडिकेट द आउटलाईन. दिस आउटर कार्बन फिल्म इंडिकेट द आउटलाईन ऑफ एक्सटर्नल फीचर्स, आणि त्या प्राण्याचे एक्सटर्नल फीचर्स त्या कार्बन फिल्मवरून इंडिकेट होत असतात. त्याला कॉम्प्रेशन असं म्हटलं जातं. दीज आर दी 4 डिफरंट टाईप ऑफ फॉसिल्स. देन नेक्स्ट टॉपिक, सिग्निफिकन्स ऑफ पॅलेंटॉलॉजी. There is question arise on this topic like as, what are the different significance of paleontology? Paleontology is one of branch of biology which deals with study of fossils and it useful by various ways to the biology or for the it provide the evidence for the evolution. So the significance of paleontology is, the first significance of paleontology is it is useful in reconstructing the phylogeny, that is evolutionary history of an organism. प्राण्यांची जी वंशावळ असते ती रिकन्स्ट्रक्ट करण्यासाठी, तिचा अभ्यास करण्यासाठी पॅलेंटॉलॉजीचा उपयोग होत असतो. इट इज हेल्पफुल टू रिकन्स्ट्रक्टिंग द फायलोजेनी, दॅट मीन्स इट इज युजफुल in the or find out the evolutionary history of an organism. प्राण्याच्या
अनुवंशिकतेचा वंशावळीचा अभ्यास करण्यासाठी पॅलेंटॉलॉजी उपयुक्त ठरत असते. देन सेकंड सिग्निफिकन्स इज लाईक ॲज पॅलेंटॉलॉजी हेल्प इन स्टडिंग व्हॅरियस अदर फॉर्म्स अँड स्ट्रक्चर ऑफ एक्सटिंक्ट ॲनिमल्स. पृथ्वीवरून जे नष्ट झालेत, प्राचीन काळात अस्तित्वात होते अशा प्राण्यांच्या वेगवेगळ्या स्वरूपांचा अभ्यास करण्यासाठी, त्यांच्या रचनेचा अभ्यास करण्यासाठी पॅलेंटॉलॉजीचा उपयोग होत असतो. देन थर्ड सिग्निफिकन्स, फॉसिल्स आर दी इम्पॉर्टंट टूल्स विच हेल्प इन अंडरस्टँडिंग दी हॅबिट्स ऑफ एक्सटिंक्ट ऑर्गॅनिझम. त्यानंतर पॅलेंटॉलॉजीच्या माध्यमातून जे दुर्मिळ झालेले प्राणी आहेत किंवा जे पृथ्वीवरून नष्ट झालेले प्राणी आहेत यांच्या हॅबिट्स, सवयी, त्यांचा राहणीमान यांचा अभ्यास करण्यासाठी या शाखेचा उपयोग होत असतो. पॅलेंटॉलॉजी प्रोवाइड रेकॉर्ड ऑफ मिसिंग लिंक बिटवीन टू ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. दोन भिन्न ग्रुपमधले जी कनेक्टिंग लिंक असते, दोन वेगवेगळ्या वर्गातील प्राण्यांना जोडणारा जो दुवा असतो त्याला कनेक्टिंग लिंक म्हणतात. म्हणजे दोन्ही ग्रुपचे, दोन्ही वेगवेगळ्या क्लासचे गुणधर्म दाखवणारा सजीव जो प्राचीन काळात होता असा सजीव त्याला मिसिंग लिंक म्हणून ओळखलं जातं. अँड दिस पॅलेंटॉलॉजी प्रोव्हाइड्स रेकॉर्ड ऑफ सच मिसिंग लिंक बिटवीन टू ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. अँड लास्ट वन, पॅलेंटॉलॉजी प्रोव्हाइड्स इव्हिडन्स फॉर द इव्होल्युशन. पॅलेंटॉलॉजी उत्क्रांतीला पुरावे सादर करण्यासाठी उपयुक्त ठरत असते. दीज आर दी सिग्निफिकन्स ऑफ पॅलेंटॉलॉजी. देन नेक्स्ट टॉपिक belong to the paleontology, that is connecting link. Paleontology provides evidences for evolution in the form of connecting link. So listen about connecting link. Connecting link is defined as intermediate or transitional state between two group of organism or between two systematic ग्रुप्स ऑफ ऑर्गॅनिझम. दोन भिन्न वर्गातल्या सजीवांचे गुणधर्म दाखवणारा सजीव, त्यांच्यामधला इंटरमिडिएट स्टेटमध्ये असणारा सजीव, दोन्ही वर्गातील प्राण्यांचे गुणधर्म दाखवणारा सजीव, त्याला कनेक्टिंग लिंक असं म्हटलं जातं. दिस कनेक्टिंग लिंक पजेस स्ट्रक्चर कॉमन टू बोथ ग्रुप्स and thus indicating the evolutionary line. It also called missing link. कनेक्टिंग लिंकला मिसिंग लिंक असं म्हटलं जातं. आणि कनेक्टिंग लिंकमध्ये दोन वेगवेगळ्या भिन्न ग्रुपमधल्या सजीवांचे गुणधर्म दिसून येतात. इट इज फॉसिल फॉर्म ट्रान्झिशनल ऑर इंटरमिडिएट बिटवीन टू ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. कनेक्टिंग लिंक म्हणजे काय? फॉसिल फॉर्म म्हणजे अवशेषांच्या स्वरूपात असणारी ट्रान्झिशनल किंवा इंटरमिडिएट स्टेटमधला सजीव, म्हणजेच इंटरमिडिएट किंवा ट्रान्झिशनल स्टेटमधले प्राण्याचे अवशेष जो प्राचीन काळात पृथ्वीवर अस्तित्वात होता आणि तो दोन वेगवेगळ्या वर्गातील प्राण्यांचे गुणधर्म दाखवत होता. अशी ट्रान्झिशनल स्टेट किंवा असा फॉसिल फॉर्म जो ट्रान्झिशनल किंवा इंटरमिडिएट स्टेटमध्ये होता दोन भिन्न वर्गाच्या. इट शोज some characteristics of both groups. For example, there are certain examples of the connecting link. First one Simoria, second one Ichthyostachya, and last one Archaeopteryx. Simoria is one of the best example of the connecting link. Simoria lived about 350 million years ago. It is regarded as connecting link between amphibians and reptiles. उभयचर प्राणी आणि सरपटणारे प्राणी दोघांचे गुणधर्म असणारा हा प्राणी, म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यासारखा दिसणारा, जमिनीवर वावरणाऱ्या उभयचर प्राण्यासारखे, त्याचबरोबर अँफिबियनसारखे दोघांचे गुणधर्म यामध्ये दिसून आलेत. हा प्राचीन काळात पृथ्वीवर अस्तित्वात होता. 350 मिलियन वर्षापूर्वी हा पृथ्वीवर अस्तित्वात होता. याच्या अवशेषावरून असं सांगण्यात आलं. These animals, Simoria, laid its eggs on land like reptile but structurally it look like amphibian.
that is about the Simoria. Then Ichthyostasia is another example. It is also connecting link between fish and amphibian. Ichthyostasia हा उभयचर प्राण्यासारखा जमिनीवर वावरू शकत होता आणि दिसायला फिश सारखा होता, पाण्यातही राहायचा आणि जमिनीवरही राहायचा, असा फिश सारखा हा प्राणी इक्थिओस्टेजिया. Then last one, the best example of connecting link, that is Archaeopteryx. The scientific name of Archaeopteryx is Archaeopteryx lithographia. Listen carefully about the Archaeopteryx. There is question arise on this topic. This one is most important topic belong to this chapter. Question arise on this topic like as what is connecting link and explain the features or characteristics between two different groups. So the connecting link it is connecting link between reptiles and birds. Archaeopteryx lithographia is connecting link between reptiles and birds. आर्किओप्टेरिक्समध्ये पक्ष्यांचेही आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचेही दोघांचे गुणधर्म दिसत होते. इट शोज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बोथ क्लासेस बर्ड्स अँड रेप्टाइल्स. इट इज फॉसिलाइज क्रो साइज टूथ बर्ड फाउंड फ्रॉम द जुरासिक रॉक इन जर्मनी. हा कावळ्यासारखा दिसणारा फॉसिलाइज फॉर्ममध्ये असणारा हा प्राणी. इट इज अ फॉसिलाइज क्रो साइज टूथ बर्ड्स. याला चोच असून सरपटणाऱ्या प्राण्यांसारखे दातसुद्धा या प्राण्यामध्ये दिसून आलेत, म्हणून फॉसिलाइज क्रो साइज टूथ बर्ड्स असं म्हटलं जातं. फाउंड इन जुरासिक रॉक इन जर्मनी. द फर्स्ट फॉसिल स्पेसिमेन वॉज डिस्कवर्ड इन 1861 बाय अँड्रियास वॅगनर. या आर्किओप्टेरिक्सचं पहिलं फॉसिल्स हे अँड्रियास वॅगनरने 1861 शोधून काढलं. इट वॉज प्रेझेंटेड इन preserved in not present it was preserved in the British Museum. Birds are evolved from reptiles, so Huxley rightly called birds as glorified birds. पक्ष्यांचं इव्होल्युशन म्हणजे पक्ष्यांची उत्क्रांती ही सरपटणाऱ्या प्राण्यांपासून झाली असे बरेचसे पुरावे यासाठी सादर करण्यात आले, म्हणून हुक्सले राईटली कॉल्ड बर्ड्स ॲज ग्लोरिफाईड रेप्टाईल्स. म्हणून हुक्सले पक्ष्यांना ग्लोरिफाईड बर्ड्स असं म्हणतो. या आर्किओप्टेरिक्सला ग्लोरिफाईड बर्ड्स म्हणून याचं डिस्क्रिप्शन याने केलं आहे. द सेकंड स्पेसिमेन वॉज फाउंड इन 1877 अँड वॉज नेम ॲज आर्किओर्निक्स. त्यानंतर रेप्टाईल्स आणि बर्ड्समधला सेकंड स्पेसिमेन हा 1877 सापडला आणि त्याचं नाव होतं आर्किओर्निक्स. Archaeopteryx is a reptilian bird. Shows characteristics of reptiles and birds. Listen about the reptilian characteristics of the Archaeopteryx. It also shows avian characteristics. हा Archaeopteryx सरपटणाऱ्या प्राण्यांचे म्हणजे रेप्टिलियनचेही कॅरेक्टर दाखवतो आणि त्याचबरोबर एव्हियन्स म्हणजे पक्ष्यांचेही गुणधर्म दाखवतो. त्यापैकी पहिल्यांदा आपल्याला अभ्यासायचे रेप्टिलियन कॅरेक्टर्स. The Archaeopteryx shows reptilian characteristics like as it shows presence of long tail, claws, and scale on the body. हा रेप्टाइल्स असून सुद्धा याच्या शरीरावर पक्ष्यांसारखे खवले होते, स्केल्स. त्याचबरोबर पक्ष्यांसारखे हा रेप्टाइल्स असून याच्या पक्ष्यांसारखेच याला क्लॉज, रेप्टाइलसारखे क्लॉज होते. शेपटी ही रेप्टाइलसारखी होते. सो रेप्टिलियन कॅरेक्टर्स of Archaeopteryx. First reptilian characteristics of Archaeopteryx is long tail, claws and scales are present on body. Like reptiles, it shows single headed rib. त्यानंतर त्याच्या ज्या रिब्स असतात त्या रिब्स ह्या सिंगल हेडेड होत्या. त्यानंतर ॲबडॉमिनल रिब्स आर प्रेझेंट विच लुक लाईक क्रोकोडाईल. क्रोकोडाईल या सरपटणाऱ्या प्राण्यांसारख्या ॲबडॉमिन भोवती ज्या रिब्स होत्या, रिब्स छातीचा पिंजरा हा रिब्सपासून तयार झालेला आहे. या रिब्स या क्रोकोडाईल सारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांसारख्या होत्या. जॉज आर विथ होमोडॉन टीथ. दॅट मीन्स ऑल टीथ्स आर सिमिलर. होमो मीन्स सेम अँड डोंट मीन टीथ्स. सो दे शोज Archaeopteryx shows the homodont teeth.
like reptiles, and sternum without keel. छातीचं जे हाड असतं ज्याला स्टर्नम म्हणतात, समोर दिसणारं हे स्टर्नम विदाऊट कील होतं, कील नसलेलं असं स्टर्नम रेप्टाईलसारखं याच्यामध्ये दिसून येतं. बोन्स आर नॉट न्यूमॅटाइड्स, दॅट मीन्स सॉलिड बोन्स आर फाउंड इन दिस लाईक दी रेप्टाईल्स. पक्ष्यांसारखे पोकळ बोन यांच्यामध्ये नव्हते. हँडलिम्स हॅड 4 क्लॉड डिजिट्स, आणि मागच्या ज्या पायाचे बोटं असतात या 4 बोटं होते मागच्या पायांना, आणि त्या बोटांवर त्या मागच्या पायाची जी बोटं होते त्यांना क्लॉज, नख होती. दॅट इज अबाउट दी कनेक्टिंग लिंक आर्क्योप्टेरिक्स. That is about the reptilian characteristics. Then listen about the avian characteristics of Archaeopteryx. Archaeopteryx shows it is connecting link between birds and reptiles, shows characteristics of both groups, both classes, and it is fossilized crow-sized toothed birds found in Jurassic rock in Germany. It shows some of the reptilian characteristics. Again, it shows the avian characteristics. आपण रेप्टिलियन कॅरेक्टरिस्टिक्स अभ्यासले. पहिलं होतं लॉंग टेल, क्लॉज आणि स्केल शरीरावर असतात. रिप्स सिंगल हेडेड असतात. ॲबडॉमिनल रिंग ही क्रोकोडाईल सारखी असते. टीथ होमोडोंट असतात, म्हणजे सर्व टीथ सारखे असतात. बोन्स सॉलिड असतात. हँडलिम्सवर बोटांना क्लॉज असतात. दॅट इज अबाउट दी रेप्टिलियन कॅरेक्टरिस्टिक्स. आणि त्यानंतर स्टर्नम विदाऊट कील. लास्ट दिलं, त्यानंतर पुढचे दिले एव्हियन कॅरेक्टरिस्टिक्स. पक्ष्यांसारखे कोणते गुणधर्म या आर्क्योप्टेरिक्समध्ये दिसून येतात ते अभ्यासायचे. त्यापैकी पहिला गुणधर्म पक्ष्यांसारखा यांच्यामध्ये होता, एक्झोस्केलेटन इज मेड फ्रॉम फिदर्स, म्हणजे शरीरावर असणारं आच्छादन हे पिसांपासून तयार झालेलं होतं, आणि पुढच्या पायांची जी जोडी असते तिचं पंखांमध्ये रूपांतर झालेलं होतं. असा दुसरा पक्ष्यांसारखा गुणधर्म यांच्यामध्ये दिसून आला. फोरलिम्स आर मॉडिफाईड इन टू विंग्स. देन स्कलबोन्स आर कम्प्लिटली फ्यूज. स्कलबोन, कवटी, डोक्याभोवती जे मेंदूभोवती जे बोनी बॉक्स असतं त्याला स्कल म्हटलं जातं. स्कल बोन्स आर कम्प्लिटली फ्यूज. देर इज नॉट प्रेझेन्स ऑफ गॅप बिटवीन दी बोन्स ऑफ स्कल. जॉज देन नेक्स्ट वन, जॉज आर मॉडिफाईड इन टू बिग्स. त्यानंतर वरचा जबडा आणि खालचा जबडा यांचं रूपांतर चोचीमध्ये झालेलं होतं. त्यानंतर क्रॅनियम, जे स्कल बॉक्स सांगितलं मी, क्रॅनियम इज लार्ज अँड राऊंडेड अँड विथ लार्ज ऑर्बिट अँड सिंगल कोंडाईल. मेंदूभोवती असणारं बोनी बॉक्स क्रॅनियम, स्कल आणि क्रॅनियम हे लार्ज होतं, लार्ज ऑर्बिट असलेलं आणि सिंगल कोंडाईल असलेलं होतं. लिम्बोन्स आर बर्ड लाईक. त्यानंतर फोरलिम्स आणि हँडलिम्स जे होते हे पक्ष्यांसारखे होते. हँडलिम्स आर विथ 4 टोज. मागच्या पायांची जी जोडी होती या मागच्या पायांवर 4 बोटं होती, आणि फर्स्ट टो इज अपोजिबल टू दॅट ऑफ दी अदर टोज. फर्स्ट टो जो असतो हा फांदी पकडता यावी पक्ष्यांसारखी, यासाठी ग्रिप घेता यावी यासाठी अपोजिबल टो त्यांच्यामध्ये दिसून येतात. फ्रॉम दिस स्टडी it is clear that birds are evolved from the reptile. Huxley rightly called bird as glorified bird. That is about the evidence provided by the branch of biology, that is paleontology, and about the connecting link. The remaining topic of this chapter we will see in next lecture. Thank you.